न हात लावता कितीही महागडी डिझायनर साडी न बाहेर ड्रायक्लीनला देता तुम्ही घरच्या घरी फक्त 1 रुपयामध्ये तुमची डिझायनर साडी ही साफ करू शकता। एकदम सोपी मेथड शेअर करणार आहे। त्यासोबतच जर साडीवरती जर काही डाग वगैरे झाले असेल, बऱ्याचदा लग्न समारंभात आपण खूप छान छान साड्या घालतो, हेवी साड्या घालतो, तर बऱ्याचदा त्यावरती तेलाचे वगैरे सुद्धा डाग होतात। ते कसे काढायचे ते सुद्धा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं काही सांगणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। जेव्हाही आपण डिझायनर साडी म्हणतो किंवा वेस्टर्न साडी म्हणतो तर बऱ्याचदा हेवी वर्क असलेल्या साड्या असतात किंवा त्यावरती भरपूर टिकल्या असतात, डायमंडचं वर्क केलेलं असतं। मग अशा वेळेस आपल्याला भीती असते की आपण हे घरीच धुतलं तर मग ते डायमंड वर्क पडू शकतं। आता तुम्ही बघू शकता माझं जे काही ब्लाऊज आहे त्याचं जी काही लेस आहे तिथे बघू शकता भरपूर वर्क केलेलं आहे। त्याचबरोबर साडी आहे तर त्यामध्ये आता पूर्ण टिकल्या आणि अशी बॉर्डर पूर्ण वर्कची आहे। मग जर आपण ही वॉशिंग मशीनमध्ये टाकली तर ऑब्वियस आहे साडी आपली लवकर खराब होणार, यावरच्या ज्या काही टिकल्या आहेत त्यासुद्धा पडणार। मग अशा वेळेस नेटची साडी असो किंवा कोणतीही हेवी वर्क असणारी साडी असो किंवा कोणत्याही प्रकारची तुमच्याकडे डिझायनर साडी असो, ती स्वच्छ करत असताना तुम्ही हीच मेथड फॉलो करा। आता मी तुम्हाला एकदा संपूर्ण साडी दाखवते। तुम्ही बघू शकता बॉर्डर बघू शकता की ती हेवी आहे आणि मधात पूर्ण टिकल्या आहेत। आता यावर्षी जर तुम्ही नवीन साडी घेतली असेल तर तुम्हाला बऱ्याचशा साड्या ज्या आहेत या टिकल्यावाल्याच दिसल्या असणार। आता ह्या साड्या ज्या आहेत आपल्याला चांगल्या वर्षानुवर्षे ठेवण्यासाठी एक काळजी नेहमी घ्यायची। जेव्हाही तुमच्याकडे हेवी पैठणी साड्या असेल किंवा डिझायनर साड्या असतील तर सगळ्यात प्रथम एक गोष्टीची नक्की काळजी घ्यायची, ती म्हणजे की ह्या साड्या वॉशिंग मशीनमध्ये बिलकुल वॉश करायच्या नाही। आता चला स्टेप बाय स्टेप बघूयात की आपल्याला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे। एक मोठा मी टब घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं। आता जर तुमच्या साडीवरती तेलाचे डाग पडले असेल तर काय करायचं, सगळ्यात प्रथम त्यावरती तुम्हाला पावडर टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही स्टेप करायची आहे। आता इथे 2 प्रकारचे शॅम्पू तुम्ही वापरू शकता, एक म्हणजे बेबी शॅम्पू आणि एक म्हणजे तुम्ही जो रेग्युलर शॅम्पू हेअर वॉश करण्यासाठी वापरतात तो टाकायचा आहे। एक सॅचे असतं ना आपलं 1 रुपयाचं, बस तेवढं सफिशियंट आहे एक साडीसाठी, बाकी काहीच टाकायचं नाही। इन केस जर तुमच्या साडीचा खूप घामाचा असं वास येत असेल किंवा वेगळाच खूप दिवस ठेवली तर कुंबट वास येत असेल तर अशा वेळेस शॅम्पूनेच तुमचं जे काही स्मेल आहे ना तो निघून जातो। पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही जाणार तर 1 चमचा भरून बेकिंग सोडा टाकला यामध्ये तरी चालेल। आता ही साडी आपल्याला यामध्ये अक्षी मोकळी करून यामध्ये टाकायची। बिलकुल आपल्याला याला धुवत बसायचं नाही की काहीच नाही। आता जर तुमची साडी भरपूर त्यावरती डाग झाले असेल, मळाली असेल तर अशा वेळेस तुम्हाला ही 20 मिनिटं ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। जर साडी फक्त तुम्हाला अगदी आता धुवून ठेवून द्यायची असेल, जास्त काही घाण झाली नसेल, अशा वेळेस फक्त तुम्हाला 10 मिनिटं ही ह्या शॅम्पूच्या पाण्यामध्ये आपल्याला ही साडी ठेवायची। असं केल्याने जी काही साडीची पॉलिशिंग असते केलेली किंवा तिचा जो दिसण्याचा स्टार्टिंगचा लुक असतो तो नेहमी आपण वापरल्यानंतर तसाच राहतो। सो कधीही तुम्हाला हेवी वर्कच्या साडी, महागड्या साड्या धुवायच्या असतील तर त्या याच मेथडने धुवाव्यात। रेग्युलर डेली यूजच्या साड्या तुम्ही डायरेक्टली वॉशिंग मशीनमध्ये धुतल्या किंवा कशाही आपला वॉशिंग पावडरमध्ये धुतल्या तरीही चालून जातं। आता बघा आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनिटं झालेले आहेत। आता दुसऱ्या बकेटमध्ये मी फुल बकेट भरून इकडे पाणी घेतलेलं आहे। आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने हे नंतर आपल्याला पिळून घ्यायचं आहे, पण पिळायचं कसं तेही जाणून घ्या। आता बघा 10 मिनिटं झाल्यानंतर सगळ्यात प्रथम मी ब्लाऊज बघा कशा पद्धतीने काढत आहे, कारण यावरती सुद्धा वर्क आहे। जर आपण याला पिळून घेतलं तर याचं वर्कसुद्धा निघेल, म्हणून बघा मी फक्त ते पाण्यामधून काढलं आहे आणि डायरेक्टली स्वच्छ पाण्यामध्ये बुडून आपल्याला डायरेक्टली हे टांगून ठेवायचं आहे। बिलकुल याला पिळत बसायचं नाही। आता बघा साडी आहे त्यामुळे 2 ते 3 पाण्याने आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ती कशी ते बघूयात। इकडे साडी जी आहे आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण एकत्र करून घ्यायची आहे। नंतर हे जे शॅम्पूचं पाणी आहे त्यामधून असं काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने क्लिअर वॉटरमध्ये आपल्याला ही 2 ते 3 वेळेस चांगल्या स्वच्छ पाण्यामधून काढून घ्यायची आहे, म्हणजे जे शॅम्पूचं पाणी आहे ते पूर्ण निघून जाईल। ना याला ब्रश मारायचा ना काही, असं केल्याने साडीची पॉलिशिंग तशी आणि तशीच राहते। बिलकुल पिळायचं नाही आणि अशा पद्धतीने दोरीवरती ती टांगून ठेवायची। साधारणतः 10 ते 15 मिनिटं ही दोरीवरती अशीच टांगून ठेवायची, जेणेकरून त्याचं जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं। आता 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत, पाणी बऱ्यापैकी निघालेलं आहे। आता आपल्याला हे सुकवण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजेच वाळण्यासाठी ठेवायचं आहे। आता हे करत असताना सुद्धा खूप
जण एक मिस्टेक करतात ते म्हणजे ही डायरेक्टली जे साड्या असतात हेवी वर्कच्या त्या उन्हामध्ये वाळू घालतात, सुकवण्यासाठी ठेवतात. असं बिलकुल करायचं नाही. तुम्हाला हे उन्हामध्ये सुकवायला ठेवायचं नाही, तर सावलीतच तुमच्या साड्या तुम्हाला सुकवून ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्याचा कलरसुद्धा तसा आणि तसाच राहतो. सावली खाली नाही ठेवलं तर ॲटलिस्ट फॅन खालीसुद्धा तुम्ही हे सुकवून घेऊ शकता. साडी तशीही पटकनशी सुकते, पण जर हेवी वर्क असेल तर तिला सुकायला थोडेसे जे काठं असतात, बॉर्डर्स असतात, ते सुकण्यासाठी थोडासा वेळ लागतो. सो आता ही मी पूर्ण सुकवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता बिलकुल याच्या टिकल्या निघालेल्या नाही. याचा शायनीनेस मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते, तसा आणि तसाच आहे. आणि नंतर तुम्ही हे पॅक करून जेव्हा तुम्हाला घालायची तेव्हा घालू शकता आणि पुन्हा अशी सायकल रिपीट करायची आहे. सो आय होप हा सगळ्या महिला वर्गासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणारा असेल. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, पटकन फॉलो करा. आणि अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. तेलाचे वगैरे सुद्धा डाग याने जातात. फक्त आधी पावडर टाकायचं आहे, त्याला 5 मिनिटं ठेवायचं, नंतर अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार.